तर पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगात समोर उघड झालाय। भारताच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि विशेष करून पाकिस्तानच्या लष्करी तळाचं आणि एअरफील्डचं सर्वाधिक नुकसान भारतानं केलेल्या हल्ल्यात झालं। या संदर्भात एका वृत्तपत्रानं सॅटेलाइट फोटोंचा दाखला सुद्धा दिलाय। दरम्यान पाकनं भारतावर हल्ला केल्यानंतर भारताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा जो करण्यात आला होता, मात्र आता या फोटोंवरनं पाकड्यांचा खोटारडेपणा पुन्हा एकदा उघडकीस आलाय। पहलगाम हल्ल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावरती पाकिस्तानची चांगलीच नाचक्की झाली आहे। भारताच्या तंत्रज्ञानासमोर पाकिस्तानसह चीनची सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावरती नाचक्की झाली। जागतिक पातळीवर भारताची सुरक्षा प्रणाली आणि ड्रोन प्रणालीचं कौतुक केलं जात आहे। फ्रान्स 24नं आपल्या अहवालामध्ये भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमचं भरभरून कौतुक केलंय। तर भारतानं इस्रायलकडनं घेतलेल्या ड्रोनचा वापर करून पाकिस्तानच्या रडार सिस्टमला उद्ध्वस्त केलं अशी माहिती या अहवालात देण्यात आली। दुसरीकडे पाकिस्तानजवळ असलेली HQ-9 संरक्षण प्रणाली भारताच्या लांब पल्ल्याच्या फ्रेंच स्कॅल्प क्षेपणास्त्रांनी त्या क्षेपणास्त्रांना रोखण्यात अपयशी ठरली, हे देखील या अहवालामध्ये सांगण्यात आलंय। आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात। ब्रिटिश लेखक डेव्हिड वेन्स यांनी भारताच्या ऑपरेशन सिंदूरच्या यशाचं कौतुक केलंय। भारताचं पाकड्यांविरोधातलं ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी ठरल्याचं ते म्हणाले। यावेळी बोलताना त्यांनी पाकिस्तानला एक मागास देश अशी देखील उपमा दिली। तसंच पाक एक दहशतवादी राष्ट्र असल्याची टीका त्यांनी केली। त्यामुळे भारतानं पाकिस्तान विरोधात केलेल्या एअर स्ट्राईकचं कौतुक डेव्हिड वेन्स यांनी केलं। एकदा स्वागत। पुढची बातमी पाहूयात। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या चर्चा आहे ती शरद पवार आणि अजित पवार यांच्या वाढत्या जवळीकीची। गेल्या काही महिन्यात दोघांच्या भेटींनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र येण्याच्या शक्यतेला बळ दिलंय, पण याचा महाविकास आघाडीवर काय परिणाम होईल? चला पाहूयात या राजकीय खेळीचं हे विश्लेषण। दोन्ही पवारांमध्ये राजकीय शस्त्रसंधी होणार? दोन्ही राष्ट्रवादीमध्ये राजकीय समेट घडणार? पवार एकत्र आल्यानं महाविकास आघाडी फुटणार? 2च दिवसांपूर्वी मुंबईत झालेल्या कार्यक्रमाची दृश्य अतिशय बोलकी आहे। राज्य सहकार चळवळीच्या एका कार्यक्रमात पवार काका पुतणे पुन्हा एकत्र आले। जेमतेम वर्षभरापूर्वी सार्वजनिक कार्यक्रमात एका मंचावर येण्यास जाणीवपूर्वक टाळणाऱ्या आणि एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढवणाऱ्या दोनही पवारांमधला अवघडलेपणा आणि राजकीय विरोध आता बऱ्याच अंशी निवळलेला आहे। पक्षफुटीनंतरची कटुता आता गोडव्यात बदलू लागली आहे आणि ही दृश्य त्याची नांदी तर नाहीत ना, अशी चर्चा उपस्थितांमध्ये रंगलेली। त्यामुळे लवकरच दोनही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांना बळ मिळू लागलंय। पण जसे पवार जवळ येऊ लागलेत तसं महाविकास आघाडीचं भविष्य काय याचीही चर्चा रंगतीये। एकीकडे 2 ठाकरेंच्या एकत्र येण्याचं जोरदार समर्थन करणारे संजय राऊत पवारांच्या जवळीकीनं मात्र फारसे खुश दिसत नाहीयेत। एकनाथ शिंदेप्रमाणे त्यांनी माझी शिवसेना खरी आणि मीच बाळासाहेब ठाकरे हे सांगितलं नाही। एकनाथ शिंदे सांगतायत, जे अजित पवार सांगतायत की मीच खरा, मी पक्षाचा बाप जन्मदाता समोर बसला आहे तुमच्या व्यासपीठावर आणि तुम्ही म्हणताय मी राष्ट्रवादीला जन्म दिला। ही भूमिका अजित पवारांना कळत नसेल तर ते रेम्या डोक्याचे। डिसेंबर 2024 पासूनच दोनही पवारांमधलं अंतर कमी होताना महाराष्ट्रानं पाहिलंय। वाढदिवसाच्या दिवशी शुभेच्छा द्यायला दादा शरद पवारांच्या घरी पोहोचले आणि इथूनच जाहीरपणे समेटाची सुरुवात झाली। मग त्यानंतर 16 जानेवारी 2025ला बारामतीचं कृषी प्रदर्शन, 22 मार्चला वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची बैठक, 10 एप्रिलला जय पवारांचा साखरपुडा, 13 एप्रिलला रयत शिक्षण संस्थेची बैठक, तर 21 एप्रिलला साखर संकुलातल्या भेटीनंतर पवारांच्या एकत्र येण्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळत गेलं। तर मध्यंतरी सुप्रिया सुळे यांच्या विधानातनंही ऑल इज वेलचे संकेत मिळालेले। पक्षाध्यक्ष म्हणून समजा दोन्ही पक्षाच्या अध्यक्षांनी निर्णय घेतला की आपण एकत्र यायचं, तर त्याला सुप्रिया सुळेंचा विरोध असेल का? म्हणजे शरद पवार आणि अजित पवार असं? आता शरद पवार अजित पवार जो निर्णय घेतील तो अनेक वर्ष मी मानतच आली आहे, तर आज का नाही मानणार?
मग तो एकत्र यायचा असेल तरी जो काय ते निर्णय घेतील, मी तुम्हाला म्हणलं तसं की मी एक लोकप्रतिनिधी आहे. जर तरची उत्तरं द्यायचा मला अधिकार नाही. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर अर्थातच महायुतीचं राज्यातलं आणि एनडीएचं देशातलं बळ वाढेल. त्यामुळे युतीचे नेते दोन्ही पवारांची जवळीक पाहून सध्या बरेच रिलॅक्स दिसतात. अशा प्रकारच्या चर्चा पवार फॅमिलीच्या बाबतीमध्ये नेहमीच होतात, पण पुढे जाऊन ते मटेरियलाइज नाही होत, म्हणजे प्रत्यक्षात येत नाही. आताही जी सारखी चर्चा चालली आहे की अजितदादा, सुप्रियाताई, शरद पवार एवढाच त्यांचा पक्ष आहे. जयंत पाटील वगैरे सगळेजणं हे असे लांब उभे असतात, काय तुम्ही निर्णय केला सांगा. तर ह्या 3 जणं मिळून पार्टी होती. रोहित पवार वगैरे सगळे लांबच आहेत. तर या 3 जणांचं एकत्रीकरण अशी चर्चा खूप वेळ चालते, पण ती मटेरियलाइज गेल्या 2-2.5 वर्षात झाली नाही. आता एकत्रीकरणाच्या वेळी कार्यकर्त्यांच्या भूमिकेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. दोनही बाजूंचे कार्यकर्ते ओरिजिनली एकाच कुटुंबाचा भाग असले तरी गेल्या काही वर्षातल्या टीका टिप्पणीमुळे दुखावले पण जरूर आलेलं आहे. त्यामुळे समेटाबद्दल कार्यकर्त्यांचंही आपलं असं स्वतःचं मत आहे. एकत्रित जर यायचं असेल, सर्वप्रथम त्यांनी अजितदादाचं नेतृत्व स्वीकारलं पाहिजे. दुसरी गोष्ट, येत असताना ज्यांनी अजितदादावरती निवडणुकीच्या काळात व्यक्तिगत पातळीवर, मी राजकीय टीका म्हणणार नाही, व्यक्तिगत पातळीवर ज्यांनी टीका केलं त्यांनी माफी मागितलीच पाहिजे आणि मग पक्षामध्ये प्रवेश केला पाहिजे, ही आमच्या भावनात. परंतु या भावना व्यक्त करत असताना अजितदादा जो काही निर्णय घेतील तो निर्णय कार्यकर्ता म्हणून आमच्या सर्वांसाठी तो लागू असेल. राज्यात महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेत. या निवडणुकांआधी पवार एकत्र आले तर राज्याची राजकीय समीकरणं बदलतील. दोन्ही पवार एकत्र आले तर महाविकास आघाडीच्या अस्तित्वावरतीच प्रश्नचिन्ह निर्माण होईल. त्यामुळे दोनही पवारांचा हा डाव राज्याच्या राजकारणात नवा राजकीय भूकंप घडवणार का, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. पुन्हा एकदा बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात. साताऱ्याच्या कराडमध्ये नऊवारी साडीतल्या 65 वर्षांच्या आजी चक्क गर्दीतून सुसाट रिक्षा चालवताना पाहायला मिळत आहेत. उतार वयात आराम करण्याऐवजी रिक्षा चालवणाऱ्या या धाडसी आजींचं सर्वांकडून कौतुक होत आहे. मुंबई आग्रा महामार्गावरील चांदवडच्या राहुड घाटात वाहतूक ठप्प झाल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 4 ते 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. रस्त्याचं काम सुरू असल्यामुळे वाहतूक कोंडी होती. चोपडा शहरातील 2 ज्वेलर्स दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्यामुळे परिसरातल्या ज्वेलर्स मालकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. प्रेम प्रकरणातून एका तरुणानं आपल्या प्रेयसीची धारदार कोयत्यानं हत्या केली आणि त्यानंतर त्यानं काही क्षणातच स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. रायगडच्या सुधागड तालुक्यातील परळीमध्ये मंगळवारी संध्याकाळी धक्कादायक घटना घडली. अवकाळी पावसामुळे जळगावमध्ये 1000 हेक्टरवरील केळी पिकांचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सर्वाधिक नुकसान मुक्ताईनगर, रावेर, धरणगाव, एरंडोल, बोदवड या तालुक्यांमध्ये झाले, तर त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव येथील बर्डे प्लॉट भागातील अवैधरित्या घरगुती गॅस सिलेंडरच्या टपरीवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा मारला. ॲपेसह 20 सिलेंडर, कॉम्प्रेसर मशीन आणि इलेक्ट्रॉनिक वजन काटा पोलिसांनी जप्त केलाय. भिवंडीतील कल्याण रोड वाहतूक शाखेबाहेरील पथदिव्यांमधील केबलला आग लागली होती. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवण्यात आला. भारतीय लष्करातील कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याबद्दल मध्य प्रदेशचे आदिवासी कल्याण खात्याचे मंत्री विजय शहा यांच्यावर अखेर बुधवारी रात्री इंदूरच्या महूमानपूर पोलीस ठाण्यामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. शहा यांनी अतिशय गलिच्छ भाषेमध्ये वक्तव्य केल्याचं सांगून त्यांना उच्च न्यायालयानं फटकारलं होतं.